तुमचे स्वागत आहे मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बी सेल रिसेप्टरचे जे कॉम्पोनंट असतील किंवा त्याचे जे पार्ट्स आहे ते आपण डिस्कस केले होते. त्याचे दोन मेन पार्ट्स आपण पाहिले होते, अँटीजन रिकग्निशन आणि सिग्नल ट्रान्सडक्शन. हे दोन मेन पार्ट त्याचे किंवा स्ट्रक्चरमध्ये त्याचे पार्ट आपल्याला पाहायला मिळतात बी सेल रिसेप्टरचे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचे इसेन्शियल फंक्शन कोणते बी सेल रिसेप्टरचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. तर बी सेल रिसेप्टर प्ले अ क्रुशियल रोल इन द इम्युनो सिस्टीम बाय रिकॉग्नाइज अँड बाइंडिंग द स्पेसिफिक अँटीजन. आणि जे काही बी सेल रिसेप्टर आहे त्याचा मेन रोल काय आहे इम्युनो सिस्टीममध्ये, मी कालच असं डिस्कस केलं आहे की एखाद्या अँटीजनला रिकॉग्नाइज करणं आणि त्याला स्पेसिफिक जो काही अँटीजन असेल त्याचं बाइंडिंग घडून आणणं, हे मेन रोल आहे बी सेल रिसेप्टरचा. The interaction initiate the series of a signaling event that lead to B cell activation and the production of the antibody. आणि ह्या इंटरॅक्शनमुळे किंवा ह्या बाइंडिंगमुळे एक सिग्नलिंग इव्हेंट किंवा कॅस्केड इव्हेंट चालू होतो, जेणेकरून ह्या जो इव्हेंट आहे तो पुढं जाऊन बी सेलला ॲक्टिवेट करतो आणि तसंच अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी मदत करतो. अंडरस्टँडिंग द इसेन्शियल फंक्शन ऑफ अ बी सेल रिसेप्टर, इट इज अ फंडामेंटल टू कॉम्प्रेहेंड टू दी ॲडॉप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स. आणि हे जे काही इसेन्शियल जे काही फंक्शन आहे बी सेल रिसेप्टरचं, ते मेनली जे काही ॲडॉप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी, तसंच बी सेलचं ॲक्टिवेशन करण्यासाठी आणि जे काही अँटीजनच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन करण्यासाठी मेनली जे काही बी सेल रिसेप्टरचं ॲज अ क्रुशल रोल प्ले केला जातो इम्युनो सिस्टीममध्ये. तर आता आपण इन डिटेल स्टडी करूयात त्याचे रोल काय, म्हणजे त्याचं मेन फंक्शन काय आपल्या बॉडीमध्ये, तसंच इम्युनो रिस्पॉन्समध्ये त्याचा रोल काय. द ॲक्टिवेशन ऑफ अ बी सेल रिसेप्टर इज अ क्रिटिकल स्टेप इन द जनरेशन ऑफ ॲन अँटीजन स्पेसिफिक इम्युनो रिस्पॉन्स. आणि ज्या वेळेस बी सेलचं रिसेप्टरचं ॲक्टिवेशन होतं तर त्यावेळेस तो एका अँटीजन स्पेसिफिक जो काही स्पेसिफिक अँटीजनला बाइंड होतो आणि एक न्यू आणि स्पेसिफिक इम्युनो रिस्पॉन्स त्या अँटीजनच्या अगेन्स्ट जनरेट व्हायला मदत होते. अपॉन द ॲक्टिवेशन द बी सेल डिफरेन्शिएट इंटू द प्लाझ्मा सेल दॅट प्रोड्यूस अ लार्ज क्वांटिटी ऑफ अँटीबॉडीज. आणि बी सेल हे डिफरेन्शिएट होतं, म्हणजे आधी ॲक्टिवेट होतं आणि त्यानंतर डिफरेन्शिएट झाल्यानंतर डिफरेन्शिएशन प्रोसेस घडते त्याच्यामध्ये आणि प्लोरिफरेशनची पण प्रोसेस तिथं घडत असते. आणि बी सेल हे कन्वर्ट होतं, डिफरेन्शिएट होतं प्लाझ्मा सेलमध्ये. आणि प्लाझ्मा सेलचं मेन रोल काय आहे की लार्ज क्वांटिटीमध्ये जे काय अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणं, जेणेकरून जो काही अँटीजन आपल्या बॉडीमध्ये किंवा पॅथोजन आलेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा त्याचं डिस्ट्रक्शन करण्यासाठी मेनली जे काय प्लाझ्मा सेल आहे त्याचा उपयोग केला जातो, विच कॅन न्यूट्रलाइज द पॅथोजन ऑर मार्क देम फॉर अ डिस्ट्रक्शन बाय अदर इम्युनो सेल. आणि जे काही इम्युनो सेल असतील त्याचा वापर करून जे काही पॅथोजन असेल त्याला डिस्ट्रक्शन करणं किंवा न्यूट्रलाइज करण्याचं काम हे जे काही मेनली जे काही प्लाझ्मा सेल आहे ते करत असतात. द इसेन्शियल फंक्शन ऑफ अ बी सेल रिसेप्टर आर इंटिग्रल टू ओव्हरऑल ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स. आणि मेनली जे काही इसेन्शियल जे काही त्याचं फंक्शन आहे की ट्रिगर करणं ॲडॅप्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्सला, जेणेकरून प्लाझ्मा सेलचं प्रोडक्शन होईल. प्लाझ्मा सेलचं प्रोडक्शन झाल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा बी सेलचं ॲक्टिवेशन होईल, जेणेकरून तो एका स्पेसिफिक अँटीजनला बाइंड होईल. त्याच्यानंतर तो बी सेलचं डिफरेन्शिएशन होतं प्लाझ्मा सेलमध्ये, जेणेकरून प्लाझ्मा सेल काय करतं, लार्ज क्वांटिटीमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस करतं अगेन्स्ट दी अँटीजन किंवा पॅथोजन. मग त्याला न्यूट्रलाइज करायचं त्या पॅथोजनला आणि डिस्ट्रक्शन करायचं विथ दी हेल्प ऑफ इम्युनो सेल. आणि ह्या इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करण्याचं काम, मेन काम आहे ते बी सेल रिसेप्टर हे करत असतं. तर आता त्याचं मेनली कन्क्लुजन जर आपण पाहिलं या फंक्शनचं, तर द इसेन्शियल फंक्शन ऑफ अ बी सेल रिसेप्टर इन्कॉर्पोरेट्स द अँटीजन रिकग्निशन, सिग्नल ट्रान्सडक्शन अँड जनरेशन ऑफ ॲन इफेक्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स. तर मेनली त्याचे जे काही इसेन्शियल फंक्शन आपण तीन मेन इसेन्शियल फंक्शन आहे, अँटीजन रिकग्निशन करणं, सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे रन करणं आणि तसंच जे काही इफेक्टिव्ह इम्युनो रिस्पॉन्स त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट जनरेट करणं किंवा ट्रिगर करणं, हे मेन जे काम आहे ते बी सेल रिसेप्टरचं आपल्याला पाहायला मिळतं. इन अ कॉम्प्रेहेन्सिव्ह
Understanding of this function is a crucial for developing the strategy to modulate the B cell response in the context of the both health and disease. आणि इम्युनो डिसीज वगैरे असतील किंवा हेल्थ इश्यूजमध्ये सुद्धा जे काही बी सेल रिस्पॉन्स हा महत्त्वाचा असतो. जे आणि तसंच जे काही रिसर्च फील्डमध्ये तसंच ॲडव्हान्स इम्युनोथेरपीमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो, जेणेकरून जे काही इम्युनोथेरपी वगैरे असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरपीज इन्व्हेंटिव्ह करण्यासाठी किंवा एखाद्या अँटीजनच्या अगेन्स्ट वेगवेगळे जे काही वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा जे काही बी सेल रिसेप्टरचा वापर हा केला जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही बी सेलचं जे काही फंक्शन वगैरे असेल ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच हे जे काही फंक्शन ऑफ बी सेल रिसेप्टर आहे याच्या नोट्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेली आहे तुम्ही त्या नोट्स वाचू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.